होईला रे होईला। आम्ही आलेलो आहोत जेवण करायला, तर काय काय जेवण आहे ते तुम्हाला दाखवते फ्रेंड्स, आणि कशा कशा पद्धतीचं जेवण तर खरंच मस्त होतं। पुरी भाजी सॅलड होता बघू शकता। तर इथे मी जेवण घ्यायला घेतलेलं आहे, मस्त दाल तडका वगैरे आहे, तोही तुम्हाला पुढे दिसेल। तर मी पहिला स्टार्टिंगला घेतलेला आहे इथे काकडी, आणि कसं आहे एका हातामध्ये मला जमत होतं, आणि इथे मी डाळ घेतलेली आहे, दाल तडका म्हणजे तिखट डाळ आपल्या भाषेत, आणि मस्त इथे बाटी आहे, दाल बाटी चुरमा। पण मला ती दाल बाटी तेच घ्यायचं होतं, आणि चुरमा मी फर्स्ट टाइम घेतला, पण तो काय मला एवढा खास वाटला नाही, काय माहिती प्रत्येकाची बनवण्याची पद्धत, पण सगळ्यांना आवडला। आणि ती चटणी मस्त राजस्थानी पॅटर्नची चटणी पद्धतीची, ती चटणी घेतलेली आहे। फक्त तिचा कलर एवढा एकदम डार्क दिसतो, पण ती तिखट नाही, स्पायसी नाही, आणि मिक्स भाजी आहे आपली, मिक्स व्हेजिटेबल म्हणजे पूर्ण मिक्स भाजी आहे। आणि ही ना एकदम राजस्थानी स्पेशल भाजी आहे, सांगरीची भाजी, पण ना थोडीशी कडवट आहे ही फ्रेंड्स, तरी पण ती बोलतात ही आमच्याकडची स्पेशल भाजी आहे, आणि ही डेली असते आपल्या जेवणामध्ये इथे बुफेमध्ये। तर ही भाजी घेतलेली आहे, आणि अशी करवंदाच्या बिया कशा असतात गोल करवंद तशा पद्धतीचे आहे। आणि इथे ही पापडी आहे, आणि गुळ पण आहे, ते बघा गुळ आहे, घी आहे, चपाती आहे। तर जेवढा होता तेवढा मी घेतलेला आहे, आणि मला कसं व्हिडिओमध्ये दाखवायचं पण होतं, आणि सगळी लोक जेवण करून गेलेली, आता आम्हीच थोडेसे बाकी होतो। आम्ही जे डान्स करत होतो ना ते आम्ही सगळे बाकी होतो, आणि असं घी मी घेतलेलं आहे चपाती बरोबर, कारण आपल्याला कसं आहे तेलाच्या चपात्या लागतात, तर इथे सुक्या चपात्या मिळतात, त्याच्यामुळे मग मी वरून घी टाकून घेतलेलं होतं। तर या फ्रेंड्स सगळ्यांनी जेवण करायला हा असा आमचा पूर्ण ताट तयार झालेला आहे, म्हणजे माझा। आणि ही बॉटल आहे ना, ही काचेची बॉटल, याच्यात आपल्याला पाणी दिलेलं आहे पिण्यासाठी। तर आता मस्त ताक पण घेतलेला आहे, आणि आता मी जेवण करून घेते, तर या तुम्ही पण जेवायला। या राजस्थानी फूड एन्जॉय करायला। आणि ही डिश कोणती आहे काय माहिती, भाजी वेगळीच आहे एकदम, काय ते कांगडी बोललं आपल्याला काय माहिती नाही। आणि राजस्थानी पद्धतीची चटणी मस्त आहे, लसूण लाल मिरचीची चटणी आहे। तर फ्रेंड्स जेवण तर झालं आमचं, आणि मग मी थोडंसं शूट करायला आलेली आहे, कारण मी अजून टेंटचं शूट वगैरे मी आता एंट्री करणार आहे, तर शूट वगैरे। तर इतकी बघा अशी आहे आपल्या हॉटेलची, आणि आपल्या हॉटेलचं नाव आहे डिझर्ट वीर रेसॉर्ट। तर हा आहे, आणि भरपूर असे रेसॉर्ट आहेत बघू शकता, भरपूर असे एका लाईनीमध्येच आहेत, आणि अशी आपली एंट्री आहे आतून। तर मी थोडंसं असं वाटलं का आहे मला वेळ आहे, तर मी थोडंसं कानको काढू, आणि ह्या कशा सगळ्या आठवणी आहेत, आणि या आठवणी मी थोड्याशा व्हिडिओमध्ये आता कॅचअप केलेल्या आहेत। तर कधी आपल्याला इच्छा झाली पुढे व्हिडिओ वगैरे बघायची, हे म्हणजे जास्त करून आमच्यासाठी, तर कधी इच्छा झाली आपल्याला इकडची पाहण्याची तर आपण पाहू शकतो, कारण आम्ही एवढ्या ठिकाणी फिरलेलो ना, ते कुठलं हेच नाही, कारण पूर्ण राजस्थान आम्ही फिरलेलो आहोत। तर आणि आतून बघा हा असा आहे त्यांचं ऑफिस, तर त्याच्या पुढे गेल्यावर तुम्हाला आता पुढे दिसेल, आतमधून गेल्यावर पुढे असे मस्त टेंट वगैरे आहे, आणि हे बाजूला जे हॉटेल येतं छोटे, तिथे जेवणाचं वगैरे बुफे जेवणाचं वगैरे सगळं तिथे मॅनेज केलेलं आहे त्यांनी। हा असा आपला वीर डिझर्टचा एंट्री स्पॉट आहे। आणि आता आपण असं आल्यावर इकडे आता सगळ्यांचे डान्स वगैरे चालू आहे। आता आमचं तर जेवण झालेलं आहे, आणि खाली तर नुसती वाळूच आहे बघू शकता, वाळूचं खरंच वाळू होती एकदम मस्त, आणि आमची सगळी फलटण खाली मस्ती करत होती, पोरं आमची मस्ती करत होते त्या वाळूमध्ये। आणि ही वाळू काय वेगळीच आहे फ्रेंड्स, जास्त अंगाला लागून नाही बसत, लगेच त्यामध्ये सटकून जाते, आणि लोक अजून जेवायला बसलेली आहेत। आता आमचं सगळ्यांचं जेवण तर झालेलं आहे, आणि हा असा मस्त पार्ट आहे हा पूर्ण आपल्या डिझर्टचा रेसॉर्टचा बघू शकता। आणि फ्रेंड्स आमच्या पोरांना तर काही माती कुठे भेटतच नाही वाटतं, हे बघा कसे मातीमध्ये मस्ती करत होते, त्याला मातीशिवाय काय दुसरं दिसत नव्हतं, मातीमध्येच लोळत होते तसे काय, असं चालू होतं मुलांचे मस्ती मजा मस्ती।
आणि आता पुढे जाऊया त्यांची मजा मस्ती पाहून झाल्यावर. आमचा बाबू तर काय बाबा फुल एन्जॉय मध्ये आहे. आणि पुढे आमचे असे टेंट आहेत आणि टेंटच्या समोरच इथे सगळं डान्स वगैरे त्यांचे काय कर्तबगारी राजस्थानी पद्धतीचे कलाकारी हे सगळं दाखवलेलं जातं. आता तुम्हाला पुढे गेला मी टेंट दाखवेन, आतून नाही दाखवणार. आतून तर तुम्ही नक्की पहा, त्याचा एकदम स्पेशल आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आतून टेंट कसा आहे तो. तर आता इथे सगळे लोक जेवण वगैरे करून परत आलेले आहेत. पण आता थोड्या वेळात हे सगळं बंद होणार आहे कारण 10चा टायमिंग आहे. तर 10 वाजून गेलेले. पण लोकांचे फरमाईश पैसे देऊन परत सांगत होते ना डान्स वगैरे गाणी वगैरे चालू करायला. तर मी थोडंसं शूट करते कारण तिथे सगळे जेंट्स लोक होती म्हणून मी आतमध्ये गेली नाही. आणि त्या डान्सर होते तिथे. तर त्या बिचारा त्यांचा डान्स करायचा त्यांचं काम मी ते करतच होते. आणि हे असे आपले भरपूर असे टेंट आहेत. आता ते किती होते ते काय मोजले नव्हते मी, बरेच आहेत बघू शकता. तर आमचा पण टेंट आहे पण आमचे एकदम पुढे होते. 108, 109, 105 असं आमच्या टेंटची नावं होती. आणि आमची गाडी बघा मध्येच फसलेली आहे. आमची पण फसली आणि पुढची पण ट्रॅव्हल फसलेली होती. तर ती तिथेच थांबून ठेवलेली त्यांनी. ते बोलले का आम्ही सकाळी काढून देऊ तुम्हाला गाडी. तर हा असा आमचा टेंट आहे. ही व्हिडिओ मी तुम्हाला नक्की सकाळी दाखवेन. तर हा असा आमचा पूर्ण रात्रीचा ट्रिप, रात्रीची धम्माल हा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे पूर्ण. आणि सकाळची व्हिडिओ फ्रेंड्स नक्की पाहायला विसरू नका. आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की मला कमेंट्स करून सांगा. हे 2-3 पार्ट मी तुमच्याबरोबर शेअर केलेले इथे. आणि डान्सर जी पहिली डान्सर आहे ना ती मस्त डान्स करते. आणि जी दुसरी होती ना छोटी ती जरा नवीन आहे. तिला मी विचारलं का तुम नहीं ना, तो हाँ ती बोली हाँ मैं नहीं हूँ इसलिए मुझे ज़्यादा जम नहीं रहा. आणि जी दुसरी आहे ना ती खूप मस्त डान्सर आहे. ती बोलते माझी मुलगी ही भारी डान्स करते. आणि ही बघा ही डान्सर एकदम मस्त डान्स करत होती. म्हणजे प्रत्येक जसं गाणं आहे तसं गाण्यावरती डान्स करत होती. आणि दुसरी होती तिला काय पतलीशी होती ना, तिला काय एवढं जमत नव्हतं. ठीक आहे आता त्यांचं काम आहे ते करतात. आणि हा असा आपला पूर्ण नाईट रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. नाईट एन्जॉयमेंट शेअर केलेला आहे. तर आता आम्ही मस्त थकलो होतो सगळे. आता आम्ही जाणार आहोत आपापल्या रूममध्ये. मस्त फ्रेश होऊ, मस्त आराम करू, झोपून घेऊ. आणि चला आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट सकाळी